मित्रांनो, पावनखिंडीतला प्रसंग हा तुम्हाला माहीतच असेल. तो किती चित्तथरारक होता आणि अंगावर शहारे आणणारा होता हा तुम्हाला सर्वांनाच जाणून आहे. आज आपण त्याच पावनखिंडीमध्ये धारातीर्थ पडलेले आपले बाजीप्रभू देशपांडे यांच्या गावामध्ये आलो आहोत. आज त्यांच्याच गावामध्ये येऊन त्यांच्या स्मारकाचे दर्शन करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पावनखिंडीतला चित्तथरारक प्रसंग. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलाच तर शेअर, सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो नक्की करा. पहिली आपण थोडी पार्श्वभूमी पाहून घेऊया, त्यानंतरनं पावनखिंडीकडे जाऊया. स्वराज्य दुहेरी संकटात सापडले होते. एकीकडं सर्व सरदारांना घेऊन लाखोची फौज घेऊन शाहिस्तेखान स्वराज्यामध्ये घुसला होता आणि मोगली विध्वंस सुरू झाला होता. देवळे फुटू लागली होती, गावेचे गावे उजाड केले जाऊ लागले होते, घरेदारे जमिनीदोस्त होऊ लागली होती. जाळपोळ, लुटालूट, कतली, विध्वंस आणि नरसंहार यांनी स्वराज्याचे पूर्ण नुकसान होऊ लागले होते. स्वराज्य भरडले जाऊ लागले आणि दुसरीकडे स्वराज्यावर संकट नको म्हणून महाराजांनी सिद्धीला पन्हाळगडाकडे वळवले होते. सिद्दी जोहरने पन्हाळाला पक्का वेढा घातला होता. तो स्वतः फाजल खान, रुस्तुमे जमाम यांनी स्वतःच्या घोडदळसह पूर्वेच्या बाजूने पन्हाळ्यास त्याने वेढा दिला होता आणि तो स्वतः तिथे उभा होता. मुंगीला सुद्धा आतमध्ये न जाऊन देण्याचे त्याने प्रण उचलले होते. पन्हाळा पाडण्यासाठी इंग्रजांच्याकडून लांब पल्ल्याच्या तोफाही त्याने मागवल्या होत्या. महाराज पन्हाळ्यात अडकले हे पाहून रेव्हिंग्टन सुद्धा त्यांच्यासोबत गेला होता. हा रेव्हिंग्टन म्हणजे टोपीकर इंग्रज बरं का. आता स्वराज्य दुहेरी संकटात सापडले होते. महाराज सिद्धीच्या वेड्यात अडकले होते. आता काय करणार आणि काय होणार हा विचार सर्व रयतेच्या मनामध्ये पडला होता. महाराजांच्या शत्रूची हिंमत वाढली होती. महाराजांना विजापूरकरांच्या स्वाधीन व्हावे लागेलच असा समज सर्वत्र पसरू लागला होता. आता आपण महाराज कसे सुटले हे थोडक्यात पाहू. शत्रूला बेसावध ठेवण्यासाठी महाराजांनी युक्ती लढवली. जोहरला महाराजांना भेटण्याची परवानगी दिली होती आणि भेटीचा दिवस ठरला. आषाढ वैद्य प्रतिपदा या दिवशी महाराज रात्री जोहरला भेटणार होते. महाराजांच्या जवळ 8,000ची फौज होती. त्यातली निवडक फौज म्हणजे 600 पायदळ सैनिक महाराजांसोबत जाणार होते. कडकडीचा पाऊस सुरू झाला. इकडे सिद्धी महाराजांच्या वाट पाहू लागला होता. गडावरून 2 पालख्या गडाबाहेर निघाल्या. एका पालखीमध्ये महाराजांची वेशभूषा केलेला शिवाकाशीत, दुसरीकडे खुद्द महाराज बसले होते आणि महाराज आणि या 2 पालख्या वेड्यामधून सुखरूप बाहेर सुटल्या. पण हेरांना महाराज निसटले याची कुणकुण लागल्यामुळे आणि हे महाराजांना समजल्यामुळे त्यातलीच एक पालखी ज्यात शिवाकाशीत बसले होते ती पालखी नेहमीच्या रस्त्याने गेली आणि महाराजांची पालखी विशाळगडाकडे वळली. यामध्ये घडलं असं की शिवाकाशीत यांना आपलं प्राण द्यावे लागले. तो प्रसंग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार नाही, पण त्यांचं बलिदान आणि त्यांनी केलेले प्राणार्पण हे इतिहासामधील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इतिहासाला एक वेगळं वळण देणारी गोष्ट आहे. इथून सुरू होतो पावनखिंडीतला चित्तथरारक प्रसंग. पण आज जिथं आपण आलो आहोत याच गावात म्हणजेच याच सिंध गावामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म झाला. भार्गव गोत्री प्रधान घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. इतिहासाला प्रज्वलित करणारे आणि घोडखिंडीला पावन करणारे बाजी याच गावात जन्मले होते. बांदल घराण्याचे एकनिष्ठ सरनौबत नंतर ते महाराजांचे झाले आणि स्वराज्याच्या रयतेच्या आणि स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान दिले. पावनखिंडीतील चित्तथरारक प्रसंग आणि बाजीप्रभूंचे असे स्मारक पाहिल्यानंतरनं तो डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. अंगावर काटा आलाच पाहिजे.
महाराज निसटलेले समजताच सिद्धीची फौज पाठलागावर आली. रात्र सरली, पहाट उगवली. महाराज विशाळगडापासून 8 मैलावरती येऊन पोचले. तेवढ्यात मसूदची फौज पाठलाग करत येताना दिसली. महाराजांच्या सोबत फक्त 600 मावळे. काय करावे सुचेना. बाजींना विचारले, काय करावे बाजी? बाजी पण निर्धारपूर्वक उत्तरले, महाराज तुम्ही निमे लोक घेऊन गडावर निघून जाणे. तो पावेतो या खिंडीमध्ये आपण निमे मावळे घेऊन 2-2 प्रहर पावेतो पाठीवर फौज येऊ देत नाही. साहेब निघून जाणे. आपण साहेब कामावरती मरतो. साहेब कामावरती पडलो तरी मुला लेकरांसह अन्न देणारे महाराज आहेत. बाजींना असे संकटात एकटे सोडून जाणे महाराजांना मान्य नव्हते. पण हक्काने आणि विनंती करून महाराजांना शेवटी त्यांनी पाठवलेच. 300 मावळ्यांसह महाराजांची पालखी विशाळगडाच्या रोखाने दौडू लागली. गडावर पोचतात तोफेंचे आवाज करून महाराजांनी आपण पोचल्याची वार्ता बाजींना कळवण्याचे ठरवले होते. आता बाजीप्रभू फक्त 300 मावळ्यांसह गोडखिंडीच्या तोंडाशी पर्वतासारखे उभे राहिले होते. तेवढ्यात ताज्या दामाची फौज खिंडीजवळ आलीच. बाजींनी निर्वाणीची झुंज मांडून सिद्धीला रोखून धरले. घनघोर युद्ध सुरू झाले. मसूदला एक पाऊली पुढे सरकणे मुश्किल होऊ लागले. तिकडे महाराज तातडीने विशाळगडाच्या रोखाने धावत सुटले होते. विशाळगड नजरेच्या टप्प्यात आला, पण जोहरची फौज अगोदरच विशाळगडावर घेडा घालून बसली होती. इथेही मोठी झुंज देऊन महाराज विशाळगडावर तब्बल 7 प्रहरानंतरनं म्हणजेच 21 तासानंतर गडावरती पोचले. पण आता राजापूरची घोडखिंड रक्ताने माखून गेली होती. बाजी छातीवर वार झेलीत खिंडीत रोखून उभे होते. जखमांनी त्यांचे शरीर विध्व झालेले होते. 300 मावळेही प्राणपणाने बाजींची साथ देत होते. पण शत्रूचे बळ अधिक होते. तो ताज्या दामाचा होता. उलट बाजीप्रभू व त्यांचे मावळे केवळ संख्येनेच कमी नव्हते, तर सततच्या धावपळीमुळेही थकून गेले होते. अशा विषम परिस्थितीतही मावळे बाजींच्या नेतृत्वाखाली दिवसभर उपाशी पोटी खिंड लढवित होते. अनेक मावळे मारले गेले. बाजींनाही प्राणांतिक जखमा झाल्या होत्या. अखेर बळ संपत चालले. पण बाजींची इच्छाशक्ती विलक्षण प्रबळ होती. मृत्यूला उंबरट्यापाशी उभे करून बाजी शमशेर गाजवित होते. एकच इच्छा उरली होती, ती फक्त तोफांचा आवाज ऐकण्याची. महाराज सायंकाळी गडावरती पोचले आणि बाजी ज्याची प्रतीक्षा करत होते ते तोफांचे आवाज आता त्यांच्या कानी पडू लागले. बाजींची इच्छा पूर्ण झाली. महाराज विशाळगडी सुखरूप पोचले होते. आता प्राण गेलेत तरी चिंता नव्हती. अतिच समाधानाने बाजींनी तोफांचे आवाज ऐकले. देह केव्हाचा जर्जर झाला होता. मृत्यूचे बोट धरून जाणे अपरिहार्य कार्य झाले होते. बाजींचा प्रतिकार हळूहळू क्षीण होत गेला. मावळे बहुंशी कापले गेले होते. उरले ते बाजी समवेत झुंजत होते आणि अखेर एक घाव खड्यान बाजींच्या वर्मी बसला. बाजी कोसळले. बाजींचा देह रक्ताच्या थारोळ्यात पडला. रक्ताची गंगा घोडखिंडीतून वाहू लागली. बाजींच्या रक्ताने हिम्मट गजापूरची घोडखिंड आता पावन झाली. हीच ती पावनखिंड. इथेच शार्वरी नामसंवत्सरे शके 1582च्या आषाढ वैद्य द्वितीयाला शनिवारी बाजींच्या कृतार्थ जीवनाचे बिद्वल मावळ्यांच्या महादेवाच्या चरणी समर्पित झाले. मित्रांनो, हा इतिहास उगाच नाही घडला. इथे अनेकांचे बलिदान गेले आहे. असा चित्तथरारक प्रसंग याच मातीमध्ये घडला आहे आणि हेच बाजीप्रभू देशपांडे यांचं गाव. प्रत्येकानं अशा गावामध्ये आलं पाहिजे जिथे अशा रणबहादूर मावळ्यांच्या कथा आहेत, जिथे अशा बहादूर मावळ्यांच्या गोष्टी आहेत, जिथे स्वराज्याला या मातीनं बलिदान देणारे मावळे दिले. अशा मातीमध्ये येऊन त्या मातीचे स्पर्श करून आणि अशा मावळ्यांना वंदन करून आपण आपल्या इतिहासाची जाणीव